आज आपण बनवणार आहोत 3 वस्तू सीताफळाची बासुंदी। हे सीताफळ घेतलेत, साखर आणि दूध, या 3 वस्तूत आपण बासुंदी बनवणार आहे। सीताफळ आपल्याला असंच खायला बियांमुळे खूप कंटाळा येतो, म्हणून आपण बासुंदी बनवून खाऊया। आणि मोठे मोठे सीताफळ आणलेले पप्पांनी, म्हणून मी विचार केला की बासुंदी आपण बनवूया। पप्पा तुम्ही काय बोलताय या बासुंदी बद्दल? आम्ही एका रिलेटिव्हच्या लग्नाला गेलो होतो, ते सीताफळची बासुंदी होती, ते आम्हाला जास्तच आवडली, सुंदर झाली होती। तर आता काल आम्ही हे बाजारातून सीताफळ आणले आणि त्याची आता बासुंदी। सीताफळाचं सीझन चालू आहे ना आता? हा, सीताफळाचं सीझन आहे। थंडीमध्ये जनरली सीताफळ येतात। सीताफळ आणल्यामुळे आता ते त्या लग्नाची आठवण झाली आणि आपण सीताफळाची बासुंदी करूया असं आम्ही घरात ठरवलं। सीताफळ हे सोलतो, सीताफळ मोठे मोठे आणि सीताफळ बाजारात ह्या टायमाला मोठेच आहेत। असेच सीताफळ खायला कंटाळा येतो ना? हा, सीताफळामध्ये बिया भरपूर असल्यामुळे बऱ्याच लोकांना ते, लहान मुलांना सुद्धा ते सीताफळ खायला सुद्धा हे मजा येत नाही। ही बासुंदी लहान मुलं पण खाऊ शकतात आणि कंटाळा पण येणार नाही, कंटाळा सुद्धा येणार नाही, कारण त्याच्यात बिया आम्ही अलग करून ही बासुंदी बनवणार आहे। बघूया, सुंदर होईल। इकडे मी बासुंदीसाठी दूध ठेवलंय। हे दूध आम्ही म्हशीचं घेतलंय, कारण की म्हशीच्या दुधात जास्त मलाई असते, मग त्याला जास्त आटवावं लागत नाही, म्हणून हे इथं अर्धा लिटर दूध घेतलंय। हे बघा, इथं या बिया काढल्या सीताफळाच्या। या आपण सीताफळाच्या बिया काढून घेतल्यात आणि आपण त्याला बारीक करतोय। म्हणजे छान अशी ती मेल्ट होईल। हे बघा, आता दूध एकदम कमी गॅसवर हे करायला, आटवायला ठेवलंय, म्हणजे ते एकदम घट्ट बासुंदीसाठी रेडी होईल। म्हणून छान प्रकारे आटलंय। अजून थोडंसं आटलं की हे आपण रूम टेम्परेचरला ठेवूया। हे जे आपण दूध आटून घेतलं होतं ते आता थंड करून घेतलंय आणि हे बघा, हे असं घट्ट झालंय दूध बासुंदीसाठी रेडी। आणि हे सीताफळाचं गर होता, त्याला गाळून घेतलंय, म्हणून हे चांगला झालाय। हा आपण या दुधात टाकणार आहोत। साखरेची पण गरज नाही ना पप्पा, एवढे गोडच सीताफळ। साखर आपण घेतली होती, पण ती टाकायची पण गरज नाही। त्याच्यात नॅचरल साखर असते सीताफळ। आता त्याच्यात वेलची पावडर टाकतोय, त्याच्यामुळे त्याला अजून सुगंध येतो, वास, रुचकर वेलची। यात आपण हे काजू बदाम टाकतोय, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, ड्रायफ्रुट्स।